महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे माननीय नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। भाजपचे गणेश गीते यांनी 2 दिवसापूर्वी अर्ज भरलेला आहे। आता बंडखोरी पण होऊ शकते, कसं तुम्ही टॅकल करणार आहे? त्यांनी जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु AB फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र दराडे साहेबच असतील। नाही, हे बरोबर आहे, अधिकृत उमेदवार ते आहे, परंतु मग त्या अर्जाचं काय करणार? कारण तुमच्या 10 नगरसेवकांनी सह्या पण केलेल्या आहेत। नाही, ऐका, काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सुटणार, कोण उमेदवार याचे निर्णय झालेले नव्हते। मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करू। माननीय भुजबळ साहेबांशी पण संवाद झालेला आहे। भुजबळ साहेब या क्षणाला मुंबईमध्ये आहेत। मला वाटतं की राष्ट्रवादीचे माननीय पक्षाचे नेते रणजितजी ठाकरे इथे उपस्थित आहेत। 7 आमदार आमच्याकडे आहेत म्हणून राष्ट्रवादी जागा मागत होती। मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की कालपर्यंत महायुतीची कोणती जागा कोणाला सुटणार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जागा वाटपच्या संदर्भातल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलं आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे। राष्ट्रवादीचे गोरख बोडके जे आहे त्यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला। त्यांचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून आम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, म्हणून एक प्रकारे त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे। त्यांची नाराजी दूर करू। अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलंय की भाजप डॉमिनेट करते आहे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असे। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलं आहे याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो। दोन्ही शिवसेना एकत्र आले पाहिजे, दोन्ही शिवसेना एकत्र आले पाहिजे असं कोणाचं ते त्यांचं मनोगत असेल। आत्ताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे। आपल्या इथले आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते। जळगावची जागा आहे मध्ये गुलाबराव पाटलांना, किशोर पाटलांना त्यांच्या मुलासाठी इच्छा होती। नाशिकमध्ये सुहास कांदे यांना एकूणच अंतर्गत दुष्परिणाम त्यामुळे निर्माण झाल्याचं वाटतं? असा बिलकुल विषय नाही। मला वाटतं की इच्छा असणं याच्यामध्ये काही गैर नाही, परंतु जेव्हा पक्ष एकदा चर्चा विनिमय करून निर्णय करतो तर त्याचं पालन करणं एक कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। माझी आपल्याला विनंती आहे, माननीय गिरीश भाऊ या क्षणाला जसं आपण इकडे अर्ज दाखल करतो आहोत तसं ते जळगावमध्ये अर्ज दाखल करता आहेत। कालपासून आम्ही संपर्कात आहोत। जळगाववरचा अर्ज दाखल करून नाशिकपर्यंत पोचणं याला वेळ लागतो आणि म्हणून त्यांचं सर्वांचं अनुमोदन आहे। नाही, मला या संदर्भातली माहिती नाही।
दादा हिंदी में क्या कहेंगे? आज नामांकन पत्र दाखिल किया गया है, क्या कहेंगे इसके बारे में? राष्ट्रवादी और भाजप की ओर से भी हिंदीमध्ये तुम्ही बोला कोणतरी बोला. सुहासाना हे सुद्धा शिवसेनेचे जबाबदार नेते आहेत आणि आम्ही सर्वजण सोबत आहोत. होऊ शकतं की काही कामाच्या निमित्ताने ते बाहेर असतील, परंतु असा कुठलाही किंतु परंतु आमच्यामध्ये नाही. दादा हे लाडक्या बहिणी हिंदीमध्ये हाँ दोन मिनिट हिंदीमध्ये सुनील बाबू क्या कहेंगे? आज नामांकन पत्र दाखिल किया है महायुति की तरफ, क्या कहेंगे इसके बारे में? आज महायुति के विधान परिषद के उम्मीदवार के नरेंद्र जी दराड़े इनका फॉर्म दाखिल किया है और नासिक जोन से महायुति के उम्मीदवार नरेंद्र जी दराड़े रहेंगे. लेकिन गणेश गिरी पे नामांकन पत्र दाखिल किया गया है, वो बोले कि मुझे अधिकृत नहीं हो, तो उसके ऊपर क्या कहेंगे? ए बी फॉर्म महायुति का जिनको मिलेगा वही अधिकृत होता है. तो ए बी फॉर्म नरेंद्र जी दराड़े को मिला है, वो अधिकृत उम्मीदवार महायुति के रहेंगे. लेकिन सर एनसीपी की तरफ से भी आज ही कुछ देर पहले ही फॉर्म भरा गया है, इसको कैसे देखेंगे आप? अभी माघारी के लिए 4 तारीख है. महायुति करके हम सब लड़ने वाले हैं. जो होगा आगे आगे देख लो आप. ठीक आहे. सरकारने नाफेडची खरेदी सुरू केली आहे, मात्र कांद्याचे दर वाढायला तयार नाही. आपण चाकणमध्ये 6 रुपये किलोने कांदा विकला. आपल्या सर्वांना माहिती आहे की कांद्याचे दर काही म्हणजे काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि दर पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मला वाटतं की आम्ही 5-7 मंत्री महोदय, आपल्या देशाचे आदरणीय मंत्री महोदय अमितजी शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. जिथपर्यंत माझी माहिती आहे तर त्या बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर काही प्रमाणात त्या दरामध्ये सुधारणा झाली आणि आता थेट जेव्हा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून बाजारात ज्या बाजार समिती आहेत त्या बाजार समितींच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडनं खरेदी करावी असे आदेश केंद्राने त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे ती खरेदी सुरू झाल्याच्या नंतर मला विश्वास आहे की आणखी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये 80 लाख महिलांची नॉमिनेशन रद्द झालेलं आहे. त्यांना आता पैसे मिळणार नाही, कारण KYC आता इन्स्पेक्टपणे केली जाते. किती परिणाम होऊ शकतो असं वाटतं? मला वाटतं की अतिशय पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली गेली पाहिजे आणि म्हणून KYC या कन्सेप्टमधून ही योजना राबवण्याचा पाठीमागच्याच काळात निर्णय झालेला. त्या संदर्भातली मुदत जी काही होती त्या मुदतीच्या नंतरही 2-3 वेळेस ती मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आणि मग त्या कालावधीमध्ये जेवढ्या भगिनींनी KYC पूर्तता केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्थात आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊन मला वाटतं की कदाचित परत मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे का या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.